नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी जी गट ब अराजपत्रित परीक्षेची पूर्व परीक्षा झालेली आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आज आपण फक्त आन्सर की तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका आहे ए सिरीजची आहे, त्यानुसार आपण आन्सर की सांगणार आहोत. तुम्हाला प्रश्न समोर दिसतील, त्याची उत्तरे मिळतील आणि त्यानंतर पुढं आपले कंटिन्यू प्रत्येक विषयाचे वेगवेगळे विश्लेषण तुम्हाला मिळणार आहेत. तर मित्रांनो, बघूया ही असणारी आजची आन्सर की 2 फेब्रुवारी 2025 ला झालेली आहे. तो वेळ होता तुम्हाला माहित आहे 11 ते 12. तर त्या ए सिरीज मधील पहिला प्रश्न आहे हा, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. भारतातील पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली. भारतातील पहिली तागाची गिरणी रिसला येथे सुरू झाली. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावजी नानाबाई दावरे यांनी सुरू केली. ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढचा असणारा प्रश्न बघूया. हा जो आहे, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले? तर हे जे आहे फक्त अ म्हणजे रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा असणारा प्रश्न बघूया मित्रांनो. सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? तर हे जे म्हटलेलं आहे ते राजाराम मोहन राय यांनी म्हटलेलं आहे. आणि सती प्रथा बंदीसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर पुढचा असणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. जोड्या जुळवा. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर पुढचा असणारा प्रश्न बघूया मित्रांनो. 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांनी शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? तर 3 या अ क ड या तिन्ही व्यक्तींनी म्हणजे सीताराम बोले सोडले, तर बाकीचे 3 व्यक्ती होत्या. पर्याय क्रमांक 4. आता पुढचा असणारा 6वा प्रश्न आहे मित्रांनो. होम रूल म्हणजे फक्त ब आहे, स्वराज्य प्राप्त करून घेणे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा 7वा असणारा प्रश्न. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेले इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? पहिले सचिव जे होते आनंद मोहन बोस. ठीक आहे. पुढचा असणारा 8वा प्रश्न आहे. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? तर राजा रघुजी तिसरा यांनी केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा असणारा प्रश्न बघा. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती, हे विधान कोणी केले? तर हे विधान केलेलं आहे शिवरोज. आणि शिवरोज यांनीच त्यांच्याबद्दल विधान मोठं केलेलं आहे. आणि झाशीच्या राणीचा पाडाव सुद्धा या शिवरोज यांनीच केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा असणारा प्रश्न बघा 10वा. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब क ड या तिन्ही होत्या, वरचा अ नाही. पुढचा असणारा प्रश्न बघा. 11 महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या जुळवा. हा पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. 12वा बघा. शंभू महादेवाचे डोंगर टिंबटिंब नद्यांच्या दरम्यान आहेत. शंभू महादेवाचे डोंगर जे आहेत पर्याय क्रमांक 3 भीमा आणि कृष्णा यांच्या दरम्यान आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा असणारा 13वा प्रश्न बघा. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. हे जे आहे अ आणि ब बरोबर आहे. दोन्ही 2 विधान बरोबर आहेत, क चुकीचं आहे. 14वा प्रश्न बघा. 14वा असणारा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? यापैकी असणारे अ ब बरोबर आहेत, क ड चुकीचे आहेत. ठीक. 15वा प्रश्न जो आहे. 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब आहेत. 1960 साली 4 होते आणि 2020 ला 6 प्रशासकीय, सध्या सुद्धा 6 प्रशासकीय विभागच आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघायचा आहे 16वा असणारा प्रश्न आहे बघा. योग्य जोड्या जुळवा. याचा असणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
त्यानंतरचा 17वा प्रश्न आहे, कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यानचा हिमालय हा पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळेचे वेगाने वाहणारे वाऱ्यांना टिंब टिंब म्हणतात, तर लू वारे म्हणतात. ठीक आहे. चला, त्यानंतर स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार बरोबर आहे हे विधान म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? याचं उत्तर आहे अ सोडून बाकीचे ब क ड आहेत. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 21वा प्रश्न जो आहे, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? तर फक्त ड हे विधान खरं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, तुमची स्वतःची प्रश्नपत्रिका समोर ठेवून जर हे बघत असाल तर लगेच तुम्ही टिक मारून घ्या, त्याची विश्लेषण पुढच्या व्हिडिओज मध्ये मिळतील. ठीक आहे. 22वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? पर्याय क्रमांक 4 खुल्या बाजारातील व्यवहार. 23वा आहे, खालील विधानापैकी कोणते बरोबर आहे? तर अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतरचा बघा 24वा प्रश्न, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? तर पर्याय क्रमांक 3 आहे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. 25वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे श्रीमंत अर्थव्यवस्था कोणत्या? तर त्या आहेत पर्याय क्रमांक 4. आपण 5 नंबरला आहोत, भारत. ठीक आहे. पुढचा 26वा प्रश्न आहे, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा टिंबटिंबशी संबंधित आहे. अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणाविषयी हा विजय केळकर अहवाल संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर 27वा जो प्रश्न आहे, टिंबटिंब मध्ये मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना मांडण्यात आली, ती मानव विकास अहवाल 2010 नुसार ही मांडण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा की 28वा प्रश्न आहे, खालील विधान विचारात घ्या. याचं असणार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 29 भारताच्या 2023-24 अर्थसंकल्पाबाबत बरोबर विधान पाहिजे आहे केवळ अ. 30वा प्रश्न आहे, भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही? पर्याय क्रमांक 3 आहे फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणते ऑनलाईन व्यासपीठ नाही. 31 आहे, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर फक्त क आहे कृषी मालाचे सहकारी तत्वावरील विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. त्यानंतरचा 32वा प्रश्न, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर वरील सर्व ही विधानं बरोबर आहेत. जोड्या जुळवा. यामध्ये हरित क्रांती वगैरे हे जे आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद टिंबटिंब मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. कलम 112 मध्ये परिभाषा केलेली आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विधान नंबर 1 स्थूल देशांतर्गत या संदर्भात आहे, ते पर्याय क्रमांक 1 आहे. 36वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली? नासा आणि CNES. त्यानंतर 37वा प्रश्न आहे, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 कोणी प्रस्तुत केलेला आहे? संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम. पर्याय क्रमांक 1. 38 आहे, द इंडियन नेव्ही @75 रिमेनिसिंग द व्हायेज या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर कमोडोर रणजित राय. उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? रामपूर सहसवान. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2 ही योजना सुरू केलेली आहे? तर ही असणारी योजना आसाम राज्याने पर्याय क्रमांक
4 न सुरू केलेली आहे. त्यानंतर 41वा प्रश्न बघा, सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय? सदैव सर्वोत्तम. पर्याय क्रमांक 1. 42वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साहित्य कृती जॉन फॉसे यांच्या आहेत? तर त्या आहेत अ, ब, क तिन्ही आहेत. 43वा प्रश्न आहे, भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केला? तर जेनेसिस इंटरनॅशनल सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न 44वा आहे, ए नुसार पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहरांची नावे तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे योग्य जोडलेली आहेत? तर ती अ, ब, क, ड सगळेच्या सगळे बरोबर आहेत. BNS गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कला इतिहास या क्षेत्राशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 1. 46 लक्षद्वीप संबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधान निवडा. तर लक्षद्वीप संदर्भात असणारी ही विधान आहेत ब आणि ड ही चुकीची आहेत. ठीक आहे. पुढचा 47वा प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? तर ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे हे चालवलं जातं. पर्याय क्रमांक 3. पुढचा 48वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणी पुंज कण या शब्दाची निर्मिती केलेली आहे? क्वांटम कण हे मार्क रेडनं निर्माण केलेलं आहे. आफ्रिकन युनियनचे गीत कोणते आहे? लेट अस ऑल. पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा 50वा प्रश्न आहे, मालदीव विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? याच्या विषयी विधान योग्य कोणतं आहे? अ, ब, ड 3 विधान योग्य आहेत, क चुकीचे आहे. 51 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबत तरतूद आहे? तर 4थ्या अनुसूचीमध्ये ही तरतूद केलेली आहे. ठीक आहे. 52वा प्रश्न बघा, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? तर ग्रामसभेला संवैधानिक दर्जा 73व्या घटनादुरुस्तीने प्राप्त झालाय. 53 आहे, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 3. तर यामध्ये बरेच जण कन्फ्युजन असण्याची शक्यता आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. 54 भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेले जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 243 मध्ये ग्रामसभा किंवा पंचायत राज संबंधी डिटेल्स दिलेले आहेत. त्यानंतर 55वा प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद आहेत. तर हे विधान पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. 56वा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या टिंब अनुच्छेदात दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक 2 40 मध्ये दिलेला आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? भाषा समस्येशी संबंधित आहे. 58 भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे? तर अनुच्छेद 324 मध्ये केलेली आहे. 59 भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर VS रमादेवी या आहेत. 60वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? तर 168 हे राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर 61 राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर राज्यपाल. पर्याय क्रमांक 2 यांनाच आहे. 62 खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही विधिमंडळ आहे? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक हे शेवटी उत्तर प्रदेश, त्यामध्ये महाराष्ट्र आहे. 63 घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्यघटनेचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? तर राज्यपालांच्याकडे सोपवलेले आहेत. ठीक आहे. पुढचा असणारा प्रश्न आहे 64 जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती टिंब-द्वारा होते? राज्याचे राज्यपालांच्या मार्फत होते? घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहेत? तर कलम 215 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. योग्य उदाहरणासह सैवाल गट ओळखा. हे जे आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 67वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? इथिलीन. फळ पिकवणारे संप्रेरक इथिलीन आहे.
68वा प्रश्न, वनस्पती व रोगकारक यांच्या जोड्या लावायच्या आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 69वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? तर BCG ही लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. ठीक आहे. चला, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? तर लाल पिशवी वापरली जाते. ठीक आहे. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 71वा प्रश्न, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात. तो पर्याय आहे अ कड, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण, त्याचं कारण जे आहे तिन्ही पर्याय आहेत. अ कड 3 पर्याय आहेत, ब मात्र नाही. ठीक आहे. त्यानंतर हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. हिप्नोटॉक्झिन आहे, पर्याय क्रमांक 2. 75वा प्रश्न आहे, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. 76 रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग टिंब म्हणून करतात, तर कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणूनच करतात. 77 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल? तर 4 ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल. 78 खालीलपैकी विधाने चूक की बरोबर ते सांगा. पर्याय क्रमांक 2 बरोबर. 79 दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? तर अणुतरंग निर्माण होत असतात. पर्याय क्रमांक 1. 80वा प्रश्न आहे, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते? तर ती पर्याय क्रमांक 4 आहे. मित्रांनो, आपल्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर मध्ये कंबाईन वीकेंड बॅच सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर रेग्युलर बॅच सुद्धा सुरू आहे. त्याचा नक्की लाभ घ्या. ठीक आहे. 81वा प्रश्न आहे, स्थानक 1 पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात, 25 नवीन चढतात. सी रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात. याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 275. 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा असणारा बघा, समीरने 360 ला काही सफरचंद खरेदी केले. पर्याय क्रमांक 1 आहे. 84 पर्याय क्रमांक 2 आहे. 85 पर्याय क्रमांक 2 आहे. 86चं उत्तर जे आहे, 86चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 आहे. चा 11% नफा झाला. 87 हे जे आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 88 ला बघा, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर त्याचं उत्तर 900 मीटर आहे. पर्याय क्रमांक 2. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, तर तेच काम नीरज 40 दिवसामध्ये पूर्ण करतो. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 5 वर्षापूर्वी रेखा नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा नेहा नीरज सरासरी वय 33 वर्ष आहे, तर 10 वर्षानंतर नीरजचे वय 31 वर्ष असेल. 91 6 मजूर 4 दिवसात 9700 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात 14400 विटा बनवतील. हा रेशो आहे. त्यानंतर 92वा प्रश्न आहे, याचं 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा, तर त्या ट्रेनची लांबी 135 मीटर आहे. ठीक आहे. खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती आहे? तर ती आहे 27. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर किती अंतरावरती आहे? तर 2 किलोमीटर अंतरावरती आहे. पुढील विधानं, याचं जे मोगरा शेवंती ही जी विधानं आहेत त्याचं निष्कर्ष अ आणि ब दोन्ही चुकीचे येतात. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? तर 60 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, हे जे याचं उत्तर आहे ते
3 बरोबर आहे. जर एखाद्या सांकेतिक भाषेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. STTI ते. रोहन रामूचा मुलगा. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिनच्या काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे, तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? तर मेहुणी. पर्याय क्रमांक 3. 100वा प्रश्न आहे. ABCD हे जे आहेत, कोणी जास्त गुण मिळवले, यामध्ये बी न जास्त गुण मिळवलेले आहेत. तर मित्रांनो, ही जी आन्सर की आहे हे कसे बरोबर आहेत, प्रत्येक विषयाचे आपले वेगवेगळे व्हिडिओ होणार आहेत. शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर मार्फत हे सगळे व्हिडिओज तुम्हाला पुढं पाहायला मिळतील. पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या असणारे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.